चांदवडमध्ये एसीबीची मोठी कारवाई. 50,000ची लाच घेताना महिला अधिकारी अटकेत. जमिनीचा ताबा देण्यासाठी मागितली लाच. चांदवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 50,000 रुपयांची लाच घेताना महिला मंडळ अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया सविस्तर. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ही धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे. योगिता आनंद भोये वय 38 या मंडळ अधिकारी असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. तक्रारदाराची खडक ओझर शिवारातील वडिलोपार्जित जमीन वादात अडकली होती. न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने निकाल देत महसूल विभागाला जमीन ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. मात्र हा ताबा देण्यासाठीच मागितली गेली तब्बल 60,000ची लाच. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार मंडळ अधिकारी योगिता भोये यांनी स्वतःसाठी आणि तलाठ्यासाठी मिळून 60,000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 50,000 रुपयांवर व्यवहार ठरला. तक्रारदाराने तत्काळ नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली. तपासानंतर सापळा रचण्यात आला आणि 5 मे रोजी 50,000ची लाच स्वीकारताना योगिता भोये यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडी, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन: जर कोणताही अधिकारी कामासाठी लाचेची मागणी करत असेल तर न घाबरता तक्रार करा. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी तुमचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच ताज्या आणि सत्य बातम्यांसाठी पाहत रहा 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. प्रतिनिधी भागवत झालटे, चांदवड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.